नमस्कार, मी दिव्या. वेलकम टू माय चॅनल. आज मी एक जेन्युइन फिलिंग शेअर करणार आहे जे मला इयर एंडला आणि इयरच्या स्टार्टिंगला फील होतं आहे. आणि ऑनेस्टली थोडी एक्साइटमेंट असते, थोडं प्रेशर असतं. सो ते फिलिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यांचे फोटोज, व्हिडिओज आणि न्यू इयरचे स्टेटस बघितले की थोडं प्रेशर येतं की कोण कुठे गेलं आहे आणि कोणी काय अचीव केलं आहे. आणि एक फिलिंग असते की आपण कधी. सो जे यावर्षी आपल्याकडनं काही गोष्टी नाही झाल्या आणि आपण ट्राय नाही केल्या त्याचा एक रिग्रेट असतो की का नाही केलं. सो ते सगळं रिकॅप होतं की आपण का नाही केलं, केलं असतं तर बेटर झालं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात चालू असतात आणि ती एक वियर्ड फिलिंग असते. इयर एंडला एक फिलिंग असते की काहीतरी एंड होत आहे आणि न्यू इयरची एक एक्साइटमेंट असते. काय करायचं, कसं करायचं, आपल्याला आपल्या गोलसाठी काय प्लॅनिंग केली पाहिजे. तर लास्ट इयर आपल्याला काही चांगले आणि काही वाईट एक्सपिरियन्स आले. तर यावर्षी सगळ्याच गोष्टींचा एकाच वेळेस विचार केला तर स्ट्रेस आणि एम्प्टी फील होतं. ह्या वर्षी आपल्याला जे अचीव करायचं आहे, मग ते काही असू शकतं, फायनान्शियली किंवा हेल्थ वाईज, ते स्मॉल स्टेप्समध्ये डिवाइड करूया आणि एक प्लॅन रेडी करूया. एकाच वेळेस सगळं मिळत नाही, पण स्टेप बाय स्टेप गोष्टी क्लिअर होत जातात. जे लास्ट इयर परफेक्ट वाटलं नाही म्हणून सोडलं होतं किंवा ट्राय पण नाही केलं, ते यावर्षी परफेक्ट होण्याचं प्रेशर न घेता स्मॉल स्टेप्सने आणि थोडं प्रॅक्टिसने आणि ज्या पण देवाला तुम्ही मानतात त्यांच्यावर थोडं विश्वास ठेवा आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये स्वतःला अंडरस्टँड करा. ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो बेसिकली जे आपण डिसाईड केलं आहे त्यासाठी ऑनेस्ट एफर्ट्स केले तर त्या गोष्टी नक्कीच मिळतील. सो मी आज जेन्युइन फिलिंग शेअर केली आहे जे मी फील करत होते न्यू इयरच्या एक्साइटमेंटमध्ये आणि इयर एंडमध्ये. ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हॅपी न्यू इयर. बाय बाय.